दोन ताकदवान तगड्या फौजा आहेत। एका बाजूने श्रीराम क्रिकेट क्लब जांभूळ आणि दुसऱ्या बाजूने रघुवीर रॉयल्स। 6 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होती आहे। इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती। आणि आलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, ती ग्रे कलरची बॅट ज्यांनी नेली असेल, मोरपंखी कलरची एक गेली आणि ग्रे कलरची एक गेली, 2 बॅटी गेल्यात, त्या बॅट आणून द्यायच्या। चला निनाद सर, मॅच सुरू करतोय आपण। निनाद सर या। 6 ओव्हरची मॅच आणि कॅमेरामध्ये ते आलेले आहेत। खरं तर तुमची वेळ फक्त तुमच्या प्रामाणिकपणाची वाट बघतायत आयोजक, अन्यथा सोशल मीडियावरती तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला तर पुन्हा आपल्याला तालुक्यामध्ये तोंड दाखवण्याचं अवघड होईल। त्यामुळे आत्ताच जर प्रामाणिकपणे तुम्ही बॅट नेली असेल तर लहान मुलांकडे पाठवून दिली तरी देखील चालेल। संदेश सर, ओके, ऑल सेट, रेडी फॉर द मैच, लेट्स प्ले ची घोषणा होती है। हर सर झुक जाए वहां मंदिर होता है, हर नदी समा जाए वहां समिंदर होता है। जीवन की इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। एकदा जोरदार टाळ्यांनी सुरुवात करूया सेमीफायनल क्रमांक 1 च्या सामन्यासाठी। आणि मैदानावरती पहा, आमदार चषकामध्ये पहिलाच बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये झेल सुटलेला आहे। प्रत्येक बॉल अत्यंत महत्त्वाचा आहे या सामन्यामध्ये आणि इथे प्रत्येक विकेटसाठी राहुल केचे सरांच्या वतीने 100 रुपये आणि बक्षीसदात्यांना विनंती आहे, बक्षीस शक्यतो अगोदर जमा करत चला आणि तरच पुकारले जातील। आणि आयोजकांना विनंती, आता आपण बक्षीस पात्र फेरीचे सामने खेळवतोय। खरं तर बक्षिसांसाठी जवान सर माईक दुसरा जॉईन करा। आता बक्षीस जवान सरांकडून पुकारले जातील। आलमभाईंना विनंती आहे, दुसऱ्या माईकची व्यवस्था करा। एकही धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये। एकंदरीत फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये, फटका तर चांगला तिथे बघायला मिळतोय। 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये। सेमीफायनल क्रमांक ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य हनुमंत वायदंडे या ठिकाणी उपस्थित झालात। आपलं देखील सहर्ष स्वागत। 1 धाव स्ट्रायकिंग एंडला निनाद पवार, मॅन फ्रॉम निमगाव मगर, निमगाव मगरचा खेळाडू। याही वेळेचा बॉल गॅप शोधलाय, डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडेल, या चेंडूवरती येतोय सडक पे कडक बेधडक चौकार। सुरुवात तर चांगली झाली आहे, तुम्ही बघा चौकाराने संघाचा धावफलक पुढे नेलेला आहे। इथून पुढे देखील आपल्याला या सामन्यामध्ये बघायचंय पुन्हा एकदा आपण इकडे बघतोय। याही वेळेचा बॉल फुलर लेनचा चेंडू आहे, पायांमध्ये टाकलेला चेंडू आपल्याला इकडे बघायला मिळतोय। डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय। ज्यांनी बॅट नेलेली असेल, तुम्ही जर बॅट आणून दिली तर आपल्याला 1,500 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जाईल। 5 धावा धावफलकावरती आहेत। एकंदरीत पहिल्या क्रमांकाचा षटक, पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त स्टाईलने इथे आपलातून फटका खेळलेला आहे। अगदी पाहावं आणि पाहतच राहावं इतका देखणा आणि राजेशाही फटका आहे। निनाद सरांनी जर अर्धशतक झळकवलं तर संपूर्ण जी निमगाव मगरची टीम आहे त्यांच्याकडून 1,000 रुपयांचं बक्षीस आहे।
खरं तर सेमी फायनलचा सामना आपला सहकारी खेळतोय आणि त्याचं कौतुक आपल्या टीम कडून होतंय. एक ओव्हर संपली आहे, धावफलकावरती 11 धावा. या भागाचे नेते आपण पाहतोय, दमदार आमदार, पाणीदार आमदार म्हणून ज्यांची मोठी ओळख आहे, आरोग्यदूत आमदार म्हणून ज्यांची मोठी ओळख निर्माण होतीये, असे कार्यसम्राट आमदार माननीय श्री उत्तमरावजी चांदकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं निमित्त आणि त्या निमित्ताने आपण पाहतोय आमदार चषक 2025 चा सोहळा. मैदानावरती जर बघितलं आपण इथे प्रेक्षकांचं लक्ष मात्र या स्पर्धेवरती आहे. रखरखत ऊन मात्र या मैदानावरती मात्र गर्दी आहे. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा पीक केलाय, उडवला आणि हा बॉल देखील पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. षटकार चौकारांची उधळण, 17 धावा धावफलकावरती आहेत. आमदार चषकाचं दैदिप्यमान आयोजन आपल्याला इकडे बघायला मिळतंय. अनेक गावातील तरुण सहकार्यांनी एकत्रित येत टेनिस क्रिकेटची जी यात्रा जत्रा तुम्हाला मैदानावरती बघायला मिळते. मैदानाला जर बघितलं आज अगदी गर्दीचे उच्चांक आपल्याला बघायला मिळत आहेत. गर्दीचं रेकॉर्ड जे आपल्याला मैदानाच्या आता सभोवताली बघायला मिळत आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये विक्रमसिंग पाटील षटकाराने स्वागत केलंय. मोठा फटका आलेला आहे. याही वेळेस बॉल हवेमध्ये, उंचच उंच लांब षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एकच वाईट वातावरण टाईट करून टाकले. भीमाची पावर मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. किशोर मस्के अर्थातच भीमा मस्के मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. ओळीने दुसरा षटकार आणि बघा मंडळी, सामना किती महत्वाचा आहे. सेमी फायनल क्रमांक 1, कारण इथे जर जिंकला तर तुम्हाला मात्र संधी असेल फायनल खेळण्याची. सलगचे 2 निर्धाव चेंडूंसाठी देखील पारितोषिक येते. या ठिकाणी 200 रुपयांचं राहुल केचे यांच्या माध्यमातून सलग 2 निर्धाव चेंडू खरं तर मैदानावरती येणार का हे देखील पाहणं उत्सुक्याचं असेल. 23 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. याही वेळेचा बॉल भीमा मात्र यावेळेस जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय. डीप लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो इथे जबरदस्त झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सुरेख झेल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतोय. किशोरचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. पहिली विकेट जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश, अगोदरच्या सामन्याचा हिरो मैदानावरती आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. शैलेश यांना आपण वन डाऊनच्या स्थानावरती मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलेला आहे. खरं तर किशोर मस्केंनी बघा 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले होते. खरं तर तिसऱ्याही चेंडूवरती षटकार चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं होतं का, कारण जर बघितलं धावा देखील आल्या होत्या, परंतु जर बघितलं आपण इकडे शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं जे षटक आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याही वेळेचा बॉल अक्रॉस द बॅट, फटका चांगला आहे, कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शैलेश निंबाळकरने मात्र चौकार ठोकत संघाचं धावफलक पुढे नेलंय. 27 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. पूर्वीचा अहमदनगर जिल्हा आणि सध्याचा मात्र अहिल्यानगर जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे, जर्सी क्रमांक 27 आपण बघितलेला आहे. 27 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 1.4चा खेळ संपलेला आहे. अजून देखील जर बघितलं 6 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. याही वेळेचा बॉल
विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र जाळ्यामध्ये अडकवला गेलाय विकेटचं पतन. अत्यंत जबरदस्त खेळ आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. नक्कीच जर बघितलं एका पाठोपाठ एक विकेटच्या मैदानाच्या आतमध्ये कोसळत आहेत. अतिशय सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतोय. दर्जेदार खेळ आहे जो क्रिकेटचा आपण इकडे बघतोय. तुम्ही बघा ही स्पर्धा फक्त आज माळशिरस तालुका मर्यादित राहिलेली नाहीये. खरं तर आज ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. गणेश पांढरे जे श्रीगोंद्यावरून मॅचचा आनंद घेत आहेत. खास करून श्रीगोंद्यावरून गणेश पांढरे ज्यांना चंपू नावाने ओळखलं जातं. खरं तर एक चांगले खेळाडू देखील आहेत. त्यांना आपण श्रीगोंद्यावरून मॅचचा आनंद घेताना पाहतो. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती न्यू बॅटर नितीन यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. मैदानावरती गर्दी मात्र जमलेली आहे. या गर्दीचं कारण आहे फक्त आमदार चषक 2025चं आयोजन. पालखी तळावरती मात्र आज गर्दीचा उच्चांक पुन्हा एकदा बघायला मिळेल. हा बॉल देखील आपण इथे पाहतोय. व्हाईट चेंडूची घोषणा आहे. उपस्थित होत आहेत आदरणीय काळे सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. तुम्ही बघा या मैदानाचा इतिहास मोठा आहे. खरं तर ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती या मैदानावरती असते आणि पालखीचं जो मुक्कामाचं ठिकाण आहे आणि त्यामुळे या मैदानाला गर्दी नवी नाहीये. अगदी काहीच दिवसापूर्वी लाखोंची गर्दी या मैदानावरती आपण बघितलेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपेल. धावफलकावरती 28 धावा आहेत. मैदानावरती आपण बघतोय इथे आज मुख्य व्यासपीठावरती देखील गर्दी आहे. सकाळपासून दादाराजे गाडगे देखील उपस्थित आहेत. आमचे जवान सर देखील आहेत. तर संजय काका देशपांडे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. अतुल भैया माने देशमुख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादासाहेबजी तुपे, उदय भैया माने देशमुख साहेब आहेत. डॉक्टर शिवाजी पनासे सर, वैभवजी बनसोडे, बंटी भगत अशी मोठी फौज आहे त्यांची आपण इकडे बघितली आहे. आयोजनामध्ये विशेष काम त्यांनी बघितलेलं आहे. 1 महिनाभरापासूनचं जे आयोजन आहे आणि तुम्ही बघा माळशिरस तालुक्याचं क्रिकेट आज जर बघितलं खूप चर्चेमध्ये आलेलं आहे. 28 धावा आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. इथून पुढे निनाद पवार साठी आपण पाहतोय. इथून पुढे निनाद पवारची विकेट फार महत्वाची आहे आणि यावेळेस प्रयत्न केला. इनसाइड आउटचा फटका आहे. गॅप देखील मोठा आहे. धावा देखील मिळतील 4. चौकार. निनाद पवार चौफेर फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. 32 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. खरं तर अंतिमचा दिवस आहे. मेगा फायनल महांतिम दिवस. तुका म्हणे याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हा. काय आयोजन केले तुम्ही बघा मैदानावरती. अतिशय दर्जेदार आयोजन आपल्याला या स्पर्धेचं बघायला मिळतंय. 32 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत जर बघितलं 14.77चा जो रन रेट आपल्याला इकडे बघायला मिळतोय. हा चेंडू सुरेख आहे. तुम्ही या गोलंदाजावरती आक्रमण करू शकत नाहीये. 9 चेंडूची घोषणा आहे. 9 चेंडू आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. खरं तर बिहाइंड द स्क्वेअरचा हा नो बॉल आपल्याला इकडे बघायला मिळतोय आणि मुख्य पंचांनी कळवलंय की फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू दिलाय कुणाला समोर. निनाद पवार. यावेळेसचा बॉल जर बघितलं सुरेख गोलंदाजी. निनाद पवार साठी परफ्यूम डिलिव्हरी टाकली गेली आहे. अगदी निनाद पवारला हाय टाटा गुड बाय करे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निनाद पवारला कदाचित या चेंडूचा वास देखील आलेला असेल. अगदी नाकाच्या समोरून निघून गेलाय. विजय बनकर जो गोलंदाज आपल्याला इकडे बघायला मिळतोय. याही वेळेचा बॉल फुलर लेनचा चेंडू आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण स्क्वेअर लेग मध्ये खेळवलाय. निनादची विकेट फार महत्वाची आहे. एकंदरीत जर बघितलं 34 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. अजून देखील जर बघितलं 2.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. इथून पुढे देखील रघुवीर रॉयल्स या संघाला जर सामन्यामध्ये यायचं असेल तर मोठ्या धावा तुम्हाला अजून देखील जोडावे लागतील. कारण समोर जर बघितलं प्रतिस्पर्धी संघ देखील कमी नाहीये. श्रीराम क्रिकेट क्लब जांभूळ संघामध्ये मात्र विशाल आठवले सारखा स्टार खेळाडू आहे. तर त्याचबरोबर इथं मंगेश निकम जो पिराळ्याला बिलॉंग करतो तो देखील खेळाडू अतिशय सुंदर आहे. त्यामुळे धावा देखील तुम्हाला जास्त जमवाव्या लागतील. स्टेट ड्राईव्ह आणि स्टेटच्या दिशेने खेळलेला एक जबरदस्त तडाखा बिग ब्लास्ट षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळत आहे आणि या षटकाराने मात्र संघाचं धावफलक आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. एकंदरीत धावफलक मात्र असेल 40 धावा ज्या धावफलकावरती आहेत. अतिशय जबरदस्त मारा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. विजय बनकरने आपण पाहतोय या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील इम्प्रेस केलंय आणि याही सामन्यामध्ये जर बघितलं विजय बनकर मात्र चर्चेला राहणार आहेत. यावेळेस देखीलचा फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका आहे. मैदानावरती जर आपण बघितलं इथे एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. 3 ओव्हरचा खेळ संपेल. धावफलकावरती 41 धावा. डीजे घ्या एकदा चेक परत मध्ये चालू करू नका. चेंडू आपण बघतोय इथे चौथ्या षटकामध्ये विक्रमसिंह पाटील यांना बघतोय. विक्रमसिंह पाटील यांनी जर निनाद पवार यांची विकेट घेतली तर राहुल केचे यांच्या वतीने 201 रुपये पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. तर बघायचं आहे विक्रमसिंह पाटील यांच्याकडे मोठी संधी आहे. इथून पुढे देखील हा बॉल नक्कीच जर पाहायचा इथे मैदानावरती पंचांच्या निर्णयाकडे वाट बघूयात. वाईट बॉल आहे. अतिरिक्तची जी धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. खरं तर हा दबाव जर तुम्ही बघितला ना मैदानाच्या आतमध्ये तो सेमी फायनलचा दबाव आहे आणि सेमी फायनलचा दबाव तुम्ही बघा मैदानावरती. यावेळेचा हा बॉल आपण बघतोय मिड विकेट झोन मध्ये. काही काळी चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक जर तिथं बघितलं आपण मैदानावरती 44 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. विश्वजित पवार 7 चेंडूमध्ये 15 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये जमवलेल्या आहेत. निनाद पवारची विकेट खूप महत्वाची राहणार आहे. सामन्यामध्ये जर बघितलं आपण जी सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच आहे इथून पुढे देखील पाहायचं आहे. यावेळेस मात्र हा फटका जर पाहिलं तर लांबच लांब षटकार. एकच वाईट वातावरण ताईट मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर निनाद पवारने मात्र धुमाकूळ घालण्यासाठी सुरुवात केली आहे. षटकारांची उधळण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. याच बरोबरीत संघाचा धावफलक 50.
50 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. अत्यंत विध्वंसक सुरुवात. निनाद पवार बस नाम ही काफी आहे. याही वेळेस निनाद पवारच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार बिगिट. धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. आज जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये निनाद पवारने मात्र 9 चेंडूमध्ये 27 धावा जमवल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला या सरासरीने धावा आल्या तर 96 पर्यंत. अतुल माने देशमुख साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. रोहन सरोदे देखील आहेत. यावेळेस मात्र मिस टाइम. बॅटच्या खालच्या भागाला चेंडू लागला आणि आपण बघतोय समोरच्या दिशेने चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. लगेच जाग्यावरती चेंडू उडलाय आणि बॅटच्या अगदी खालच्या भागामध्ये चेंडू लागल्यामुळे तो समोरच्या दिशेने आलाय. 60 धावा आहेत. निनाद पवारची बॅटिंग अफलातून राहिली आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. खूप उंची मिळाली आहे. 3 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले आणि एक सुरेख झेल. मोठी विकेट जी मैदानाच्या आतमध्ये येते. मोठा जल्लोष निनाद मैदानाच्या आतमध्ये कोसळलाय. बिग विकेट डाऊन. डीजे फटाक्यांची आतिषबाजी आणि प्रेक्षकांचा जल्लोष. आज हे वेळापूरचं मैदान मात्र चर्चेमध्ये राहणार आहे. कारण या स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद. तमाम प्रेक्षकांनी मात्र ही डोक्यावरती स्पर्धा घेतली आहे. 60 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. निनादची विकेट आली आहे मैदानावरती. आपण बघतो इथे विक्रमसिंग पाटीलने मात्र इथे आपल्या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे. पांढरे सरांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याही वेळेचा बॉल भन्नाट वेगाचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. डॉट चेंडू वाईट बॉल आहे आणि त्यावरती जर बघितलं अतिरिक्त धाव 61 धावा. मैदानावरती जर बघितलं आज 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आहेत. कारण ही स्पर्धा तुम्ही बघा वेळापूर नगरीची आहे. यावेळेस देखील हवाई सफर. वरती बघा काय फटक्यामध्ये ताकद होते. तो फटका खेळल्यानंतर खरं तर खुर्चीवरती चेंडू आदळल्यानंतर खुर्चीचा डायरेक्ट पाय मोडलाय. हा खुर्ची तोड षटकार होता. अगदी खुर्चीचा पाय निघून गेला. आता खुर्चीला मात्र 3च पाय राहिलेत. आयोजकांना मला वाटतं हे 500 रुपयासाठी षटकार होता. आता आयोजकांना 500 रुपये तर द्यावेच लागणार आहेत खुर्चीचे. गोलंदाजीसाठी आपण बघतो इथे इरफान यांना आपण इथे गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 67 धावा आहेत. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय.
डॉट चेंडूने सुरुवात होतीये. इरफान मुलानी यांना आपण इकडे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. नक्कीच जर बघितलं अजून देखील 67 धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच सुरू आहे. तुम्ही बघा प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे अजूनही गर्दी वाढतीये. गर्दीचा उच्चांक या तालुक्यामधील अनेक स्पर्धांचा खरं तर मी म्हणेल या स्पर्धेने मोडलेला आहे. जबरदस्त स्पर्धा आपल्याला इकडे बघायला मिळते. एकंदरीत जर बघितला हा पहिला सेमीफायनलचा सामना आहे आणि ज्यावेळेस फायनलची मॅच असेल ना त्यावेळेस मात्र आणखीन गर्दी. बाळू सर मैदानावरती खरं तर हे आरसीबीची जशी मिरवणूक निघली आणि तिथं चेंगराचेंगरी झाली ना तशी चेंगराचेंगरी व्हायला नको इकडे. यावेळेस देखील पाहायचंय फुलोर लेनचा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 68 धावा आहेत. 5व्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावा. खुर्च्या कुणी नेऊ नका मुख्य व्यासपीठाच्या समोरून. 68 धावा आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. यावेळेस देखील प्रदीप सरांचा फटका आणि इथे कळवत आहेत आपल्या बचवलेली आहे. पुन्हा एकदा बघायचंय याही वेळेचा फटका. पुन्हा एकदा ताकद नजाकत प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या. स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवून घ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय गर्दी या मैदानावरती बघायला मिळते आणि एसटी रक्षकाच्या पाठीमागे मात्र प्रेक्षक अक्षरशः नाचून आनंद घेत आहेत. फुल टॉस जबरदस्त तडाखा अगदी पाहावं आणि पाहते जावं. बिग हिट षटकार. खेळ आपल्याला मैदानावरती बघायला मिळालाय. 5 षटकाच्या समाप्ती अखेर रघुवीर रॉयल्स टीम मात्र पोहोचली आहे 82 धावा. राहुल माने देशमुख साहेबांच्या वतीने प्रदीप पांढरे सरांच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा बघायचंय याही वेळेस जागेवरून शक्ती प्रदर्शन. कडक कडक शॉट बघायला मिळतो. बिग हिट केलाय. मिळते आणि इथे फक्त षटकारांची आतिषबाजी. 88 धावा. याही वेळेचा बॉल अहमद भाईंवरती जोरदार आक्रमण. 2 क्षेत्ररक्षकाच्या बॉटमत चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धाब्यांसाठी.
जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही बघितला 103 पर्यंत धावफलक जाऊ शकतो. 92 धावा आहेत मैदानावरती. जर बघितलं एका बाजूने नितीन आहे तर दुसऱ्या बाजूने प्रदीप पांढरे सर. दोघांचाही खेळ अप्रतिम राहिलाय. चांगली बॅटिंग. याही वेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक हवाई सफर आणि इथे झेल मात्र सुटलेला आहे. कॅच ड्रॉप झालेला आहे. इथे जर बघितलं मैदानावरती ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. तिसरे पंच शहानिशा करतील अतिरिक्त हाईट आहे किंवा नाही आहे. भीमर चेंडूसाठी आपण बघतोय तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आहे. ब्याण्णव धावा आहेत. हा डिसिजन पेंडिंग आहे. बघा ही जी गर्दी आहे तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला आहे. इट्स अ नो बॉल. मंडळी आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना मागतोय शेजारी. अतिरिक्त धावा आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. 94 धावा आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. फ्री हिटचा बॉल समोर आहे पांढरे सर आणि बघायचे हा बॉल बॅटची हलकीशी कडा घेऊन पाठीमागे मार्गक्रमण करतोय. 1 धाव आली आहे. 95 धावा ज्या सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये बघायला मिळत आहेत. खरं तर जवान सर ही जी गर्दी आहे ना खरं तर आमदार साहेबांवरती प्रेम करणारी मंडळी आहेत आणि ही क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी आहेत. आमदार साहेबांनी जे आयोजन केले खरं तर ते आज मात्र यशस्वी होताना बघायला मिळत आहे. यावेळेचा बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. धावबाची संधी डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. इथे जर बघितलं 1 धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत आपण इकडे बघतोय धावफलकावरती शहाण्णव धावा ज्या धावफलकावरती आहेत. 5.4चा खेळ संपलेला आहे. 100 पार होणार का बघायचंय. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप सर आहेत. यावेळेचा बॉल मात्र कमालीचा. धावबाची संधी मैदानाच्या आतमध्ये बघायचं. इथे अंतिम सेकंड लास्ट बॉलवरती धावबाचा शिकार. पहिल्या डावामधील अजून देखील शेवटचा बॉल शिल्लक आहे. बाळू सरांनी जर षटकार मारला तर अतुल भैया कळवत आहेत 1000 रुपये. परंतु स्ट्राईक मिळणं अवघड आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. इथे धावबाची संधी आणि याच बरोबरीत धावबाद. पहिल्या 6 षटकांच्या समाप्त खेळ धावफलकावरती 96 धावा जमवल्यात रघुवीर रॉयल्स टीमने. तर जिंकण्यासाठी करायच्या त्या 97 धावा. 36 चेंडू आणि 97 धावा आतापर्यंत या स्पर्धेतील 102 धावा या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या मध्ये क्षेत्ररक्षणासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये जाते.
पुन्हा एकदा जसा दुसरा डाव सुरू होईल तसा मात्र मायक्रोफोनवरती देखील आपण बदल करणार आहोत. सर आहेत जवान सर 6 षटकांमध्ये 97 धावा करायच्यात. एकंदरीत या मैदानावरती या सामन्यामध्ये काय घडेल तुम्हाला काय वाटतंय? या धावा चेस केल्या जातील का रोखल्या जातील या धावा? पुढचा टॉस देखील घेणार आहोत. निश्चितच अभिजित सर, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या क्रिकेटच्या सामन्यामध्ये काही होऊ शकतो. एका चेंडूमध्ये 6 धावा होऊ शकतात तर 6 चेंडूमध्ये 1 धाव होऊ शकत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. कारण एक आपण सामना पाहिला होता 434 धावा ऑस्ट्रेलिया संघाकडून झाल्या होत्या. त्या ठिकाणी अतिशय जल्लोष साजरा केला होता, परंतु 4 तासामध्ये ते रेकॉर्ड ब्रेक साऊथ आफ्रिका संघाने करून 438 धावा या क्रिकेटमध्ये केल्या होत्या. त्यामुळं आता चालू असलेल्या सामन्यामध्ये काही होऊ शकते. डू ऑर डायचा मॅच आहे आणि जो हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर आणि जो जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगलीच फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. पारितोषिकांची घोषणा देखील होतीये. या ठिकाणी 12 चेंडूमध्ये जर 50 धावा केल्या तर राहुल केचे यांच्या वतीने 501 रुपये. तर जाऊया आपण जवान सरांकडे पुन्हा एकदा. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना एक महत्वाची सूचना आहे. आपण बाउंड्रीला चिटकून उभा आहे. चुकून जर एखादा आक्रमक चेंडू येऊन आपल्याला लागला किंवा एखादा खेळाडू धावताना आपल्या अंगावर पडला किंवा त्याला इजा झाली किंवा तुम्हाला इजा झाली तर यावर कमिटी जबाबदार राहणार नाही. आपापल्या पद्धतीने आपापल्या सुरक्षेने आपण बाउंड्रीजवळ थांबायचं किंवा बसायचं आहे. सर्व प्रेक्षकांना महत्वाची सूचना आहे. हे सामने आपल्यासाठी आणि या तालुक्यातील खेळाडू घडण्याचा पाहिजे यासाठी या सामन्याचं आपण आयोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी ही सूचना महत्वाची आहे, लक्षात घ्यावी. आणि ज्या खेळाडूंवर आपल्याला बक्षीस लावायचे आहेत त्यांचे पैसे आधी कमिटीकडे जमा करायचे आहेत. काही सुद्धा अडचण नाही. जर ते बक्षीस त्या खेळाडूने जिंकलं तर त्या खेळाडूला दिलं जाईल आणि नाही जिंकलं तर आपल्याला वापस पैसे मिळतील. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा पाठीमागे मार्गक्रमण करेल. सोनू पवार साठी देखील प्राइज येते. या ठिकाणी महेश जानकर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि पुढचा टॉस देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. श्रीपूर टीम मॅच झाल्यानंतर टॉस होईल. ऑन कॅमेरा आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे मॅच संपल्यानंतरच तुम्ही यायचे. मैदानाच्या आतमध्ये आपण सामन्याला देखील सुरुवात पाहतोय. दुसऱ्या डावाला निनाद पवार जो पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. इथून पुढे देखील जर पाहिलं रिवर्स रिवर्स टीम
मंगेश मात्र सुरुवात केली आहे. नहीं होता हारा वही जो लढा नाही. जवान सरांनी सांगितलं की साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये 434 धावा चेस झालेल्या आहेत. तुम्ही बघा 434 धावा चेस होऊ शकतात, तर या 6 षटकांमध्ये 97 धावा देखील चेस होऊ शकतात. क्रिकेटमध्ये तुम्हाला ज्या ज्या अशक्य गोष्टी वाटतात ना, त्या गोष्टी मैदानावरती घडलेल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 42 धावा देखील आलेल्या आहेत. ऋतुराजने तो कारनामा आपल्या नावावरती नोंदवलेला आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. इथे देखील बघायचंय, मंगेश मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे, जो पिराळे परिसराला बिलॉंग करतो. यावेळेचा बॉल कव्हर मध्ये उडवला आहे. फटका तर चांगला आहे. इथे आपण बघतोय डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्गक्रमण करतोय, परंतु तिथे शेवटच्या क्षणी मैदानावरती बॉलला अडवलेलं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळतंय. तिथे जर बघितलं धावा देखील आलेल्या आहेत. दुसरा टाप आहे, प्रेशर देखील आहे, कारण आमदार चषकामधील सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत आहे. मैदानावरती जर बघितलं सामन्यामध्ये काही घडू शकतं. सोलापूर जिल्ह्याचं क्रिकेट तुम्ही बघा, माळशिरस तालुक्याचं क्रिकेट मात्र आज चर्चेला राहिलेलं आहे. नक्कीच जर बघितलं मंगेश साठीचा हा बॉल पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक फंबल. बाळूसर मात्र वाऱ्याच्या वेगाने पोहोचतायत. चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. हा सामना जर तुम्ही बघितलं तर मैदानावरती बेस्ट विरुद्ध बेस्ट असा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मॅच ऑन आहे आणि इथे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना आहे. प्राध्यापक रोहित देशमुख सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. राहुलजी पाटोळे बोरगावचे खेळाडू आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे फक्त एक सिंगल आली आहे. इथे जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये बाळूसर आहेत. मैदानावरती षटकार चौकारांची उधळण आहे. यावेळेस जर बघितलं आपल्याला समोरच्या बाजूने खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं बघायला मिळतंय आणि बक्षीसदात्यांना विनंती आहे, खेळाडूने षटकार ठोकला, चौकार खेचला, बॉलिंग चांगली टाकली, तुम्हाला आवडले 100 द्या, 1000 द्या, परंतु ठोकल्यानंतर द्या. उगं एखाद्याने इतकं मारलं तितकं मारलं नंतर उगाच बक्षीस लावू नका. षटकार ठोकल्यानंतर पारितोषिक द्या. बक्षिसाच्या मॅच इथे आहेत, त्यामुळे व्यक्ती येतोय सामन्यामध्ये. पुन्हा एकदा आपण इकडे बघतोय मैदानाच्या आतमध्ये बाळू सरांना आपण इथे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. नक्कीच जर पाहिलं इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळत आहेत बाळू रणवरे सर. समालोचन कक्षामध्ये बदल देखील होतोय. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत. इथे सौरभ राजपूत सरांना मी आमंत्रित करतोय. सर या, आपलं स्वागत आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय आज बक्षीस वितरण सोहळ्यासाठी खास उपस्थित राहणार आहेत माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांचं आगमन या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. आपण त्यांना देखील आज संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने बघणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा सौरभ सरांकडे मी पोहोचतोय. दिशेने आपण बोलूयात. रणसंख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये जांभूडचा संघ उतरलाय. बट प्रेक्षकांची अलोट गर्दी आज मात्र आमदार चषकात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौकाराच्या मदतीने रणसंख्या वाढली आहे 21 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस जर बघितलं तर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मात्र आहे तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी 1 धावेच्या मदतीने रणसंख्या मात्र इकडे वाढेल. 22चा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय आणि या एका धावेच्या मदतीने आपण बघतोय स्कोर कार्ड वरती 22 धावा ज्या मात्र आपल्याला लागताना पाहायला मिळतील. जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त आयोजन नियोजन जे मात्र या स्पर्धेचं आपण बघितलं गेले 6 रात्र चर्चेत राहिले हे आयोजन. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चेत राहिलेली मात्र ही स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा जर बघितला तर महाअंतिम दिवस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षकांची ही अलोट गर्दी मैदानाच्या आतमध्ये आज झाली आहे. यावेळी सोडवण्याचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेटला फटका खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे आहे. केवळ आणि केवळ चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रणसंख्या वाढणार आहे. धावसंख्येचा जर बघितला तर उच्चांक इकडे स्कोर कार्ड वरती बनवला गेलाय आणि यस या 1 धावेच्या मदतीने रणसंख्या मात्र पुढे जाईल. शतक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय 23 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागला गेलेला आहे. 97 धावांचा जर बघितला तर मोठा डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 6 षटकांची जी मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत तरी सुरुवात 23 धावांची झालेली आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही बॅटर्सला मात्र या गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे की सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी मार्कवर प्रकाशजी काळे ज्यांना मात्र पाचारण केलं जात आहे. काय गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षकांचा जर बघितला तर जो प्रतिसाद या आमदार चषकाला मिळालेला आहे ना तो मात्र नक्कीच उल्लेखनीय आहे. सर्वच प्रेक्षक आज मात्र आपण बघतोय आसपासच्या गावांवरून आसपासच्या जर बघितलं तर खेड्यांवरून इकडे मात्र उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मात्र स्वागत राहणार आहे. रणसंख्या स्कोर कार्डवर जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळते 2 ओव्हर 23 रन. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय प्रकाशजी काळे जे मात्र या स्पर्धेतील लिडिंग विकेट टेकर आहे. त्यांना गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जात आहे. स्ट्रायकर एंडला मात्र सोनू. 23 धावा बिनगडी बाद. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला खेळला गेलेला फटका. हालाकी फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवणार आहेत तोपर्यंत आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रणसंख्या वाढेल आणि या 1 धावेच्या मदतीने आपण बघतोय स्कोर कार्ड वरती 24 धावा ज्या मात्र आपल्याला लागताना पाहायला मिळतील. अप्पा इवळे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा पुरस्कार जो मात्र इथे पाहायला मिळतोय रघुवीर रॉयसच्या खेळाडूला. मोठे फटके खेळावे लागणार आहे. बॅटर्सला ही गोष्ट समजावी लागेल की स्टार्ट त्यांना मिळालाय. एक सुरुवात जिची गरज होती ती मात्र स्कोर कार्डवर आपण बघतोय लागताना पाहायला मिळते. बट आता हा स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट करावा लागेल. रणसंख्या मात्र स्कोर कार्डवर स्थिर आहे. 24 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला चेंडू मार्गसह भाऊसर चेंडूला चेस करतात आहे आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतो इकडे 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पळून काढले जातील. 1-1 धावेसाठी संघर्ष सुरू आहे. 1-1 धावेसाठी इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये लढाई सुरू आहे कारण की अस्तित्वाची स्पर्धा आहे. 2 संघ इकडे जिंकणार आहे तो मात्र नक्कीच फायनलचे दरवाजे तोडून फायनल मध्ये दाखल होईल. तर 1-1 धावेसाठी सध्याच्या घडीला आपण बघतोय मंगेश झगडताना पाहायला मिळतात आहे. युट्यूबला देखील प्रेक्षकांची मात्र फार मोठी गर्दी आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर तुडुंब प्रतिसाद आज आमदार चषक वेळापूरच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस फॉलिंग स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. इकडे मात्र काय बॅट बॉल मध्ये काही खासा संपर्क नाही. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला गेला. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक मात्र पुढच्या दिशेने जात आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तर स्कोर कार्ड वरती रणसंख्या मात्र स्थिर आहे.
प्रत्येक त्या व्यक्तीचं कौतुक राहील ज्यांनी मात्र या स्पर्धेला जर बघितलं तर आपला आमूलाग्र प्रतिसाद दिलाय. डॉक्टर शिवपूजा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर अमोलजी परासे पाटील साहेब असतील, त्याचबरोबर जर बघितलं तर RMC इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व दादाराजे घाटगे असतील, या सर्वांचंच मात्र इकडे कौतुक झालं पाहिजे. आयोजन समिती ज्यांनी मात्र फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. रनसंख्या स्कोर कार्ड वरती स्थिर. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, फक्त फटका हवेत आहे आणि इकडे मात्र काय ट्रेडमार्क सेलिब्रेशन. फलंदाज मात्र बाद होत असतात. यांचं मात्र तिकडे ट्रेडमार्क सेलिब्रेशन विकेट घेतल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालंय. अप्पाई आईवाळे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा पुरस्कार या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 26च्या स्कोर वरती जर बघितलं तर रन संख्या 1 गडी बाद. 26च्या स्कोर वरती जर बघितलं तर विकेट राहुल माने देशमुख यांच्या माध्यमातून विकेटसाठी मात्र इकडे 100 रुपयांचा प्रतिपुरस्कार जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचच्या दिशेने वळूयात आपण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. विशाल जे मात्र आपल्याला बॅटिंगसाठी दाखल झाले पाहायला मिळतात मैदानाच्या आत. फुलल्यांचा बॉल टोलावण्याचा प्रयत्न आहे, फटका फसतोय आणि 3 खेळाडू मात्र केवळ आणि केवळ पळत राहिले. तिकडे आपण बघतोय नोमॅन्स वॅकंट एरियामध्ये मात्र चेंडू पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा देखील स्कोर कार्डवर लागतात आहे. या 2 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्डला मात्र चालना मिळेल. धावस्वरूपी आपण बघू शकतो रन संख्या मात्र जाऊन पोहोचते 28 वरती. बॅटर्सला समजावं लागेल इतक्या दुक्क्याने इकडे काही खासा फरक पडणार नाहीये. सिंगल डबलने घागर भरत असते, सांगर नाही. इथे मात्र तुम्हाला महासागर भरायचा आहे, तर त्यासाठी मोठे फटके मात्र मैदानाच्या आतमध्ये साहजिक आहे. तर मोठे फटके त्यासाठी तुम्हाला खेळावे लागणार आहेत. धावस्वरूपी इकडे मात्र उडवलाय बॉल, चेंडू मात्र सर्व मैदानाच्या बाहेर. षटकार. मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळाला खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे मात्र हाताळला होता डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने. षटक पूर्ण झालंय. 3 ओव्हरच्या अखेरीस 3 ओव्हर 34 रन जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आणि शेवटची मात्र जर बघितलं तर बॉल बाकी आहे तिथे 18 आणि मॅच जिंकण्यासाठी आपण बघतोय धावा जर बघितला तर तब्बल पाहिजे 63. 18 बॉल मध्ये 63चं समीकरण आहे. फक्त आणि फक्त प्यार 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 आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना म्हणावं लागेल की मार मार मार, कारण की 18 बॉल मध्ये 63चं समीकरण पाहिजे. तर सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं इथून पुढे प्रामुख्याने 10 षटकार मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असणार आहे. रन संख्या मात्र 34 वर 34 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. गोलंदाजी मार्कवर केला जातोय बदल. पुढच्या षटकात आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर दाखल होतील शैलेश. स्कोर कार्ड वर जर बघितलं तर 34 वर 1 जी मात्र मैदानाच्या आतमधली धाव संख्या आहे. शैलेश गोलंदाजी मार्कवर आलेत. यावेळेस इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न, जागेवरच उसळी घेतोय बॉल. फिल्डर मात्र मागणे येतील चेंडूवरती आणि चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा मात्र इकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाईल.
यावेळेस जर बघितलं तर आउटसाइड दी ऑफ. तसं जर बघितलं अभिजित यांनी या नॉकआउटच्या मॅचेस मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. कारण की कालही मला लीग स्टेजेसचा एक सामना आठवतो ज्यात जर बघितलं तर खराब थोडीशी सुरुवात झाली होती, बट पुढे चालून अभिजित यांनी मात्र तो डाव सांभाळला होता. सेमीफायनल क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये देखील त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग झाली होती. तर अभिजितला इथे समजावं लागेल की 10 षटकार इथून पुढे येणं गरजेचं आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण की सामना जर बघितलं तर आता 4थ्या षटकात आलाय आणि टीमची रन संख्या मात्र केवळ आणि केवळ 37 वरती आहे. तर ही गोष्ट समजावी लागेल बॅटर्सला, अजून 60 पाहिजेत. इकडे मात्र बादची कड फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहे. अजून एक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रघुवीर रॉयल्सची पकड मजबूत करत जाईल. तर दुसरीकडे आपण बघतोय दबाव मात्र क्रिएट होत जाईल श्रीराम क्रिकेट क्लब जांभुड या संघावरती. कोणता संघ मेगा फायनलच्या दिशेने जाणार, कोणत्या संघाला मात्र जर बघितलं तर या स्पर्धेची 1 वर्ष वापस वाट बघावी लागणार, या सर्व गोष्टींच्या प्रश्नांचं उत्तर आज मात्र इकडे मिळणार आहे. यावेळेस काय व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपात आपण बघतोय नक्कीच वरुणजी बुर्ला सर यांचा इशारा मात्र इथे इकडे येईल. अवांतरच्या स्वरूपात एक धाव मात्र जुळताना पाहायला मिळेल. काय प्रेक्षक मात्र सध्याच्या घडीला अनेक प्रेक्षक आज जर बघितलं तर सुपर संडे जो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय त्याचा आनंद घेण्यासाठी आले. आमदार चषकाचा शेवटचा दिवस मात्र बघण्यासाठी आलेत. इकडे देखील भिरकावण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र देखील अजून एक डॉट बॉल येतोय. वा भाई वा, काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शैलेशच्या माध्यमातून होतीये. अद्यापही जर बघितलं तर मोठा फटका या षटकात येत असताना पाहायला मिळालेला नाहीये या गोलंदाजाकडनं. कौतुक करावं लागेल अशी कामगिरी शैलेश सध्याच्या घडीला करतात आहे. युवा आहे पण खरंच म्हणावं लागेल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये छावा आहे. जबरदस्त गोलंदाजी शैलेश यांची. सेमीफायनल नंबर 1 ची लढत, यानंतर अजून एक सेमीफायनलचा सामना जो पाहायला मिळेल श्री साई क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात मात्र सोमनाथ बाईस 11 पिलीव या दोन्ही संघात. इथे देखील चेंडू बॉल टू कीपर आणि टाळ्यांचा कडकडाट इकडे मात्र शैलेशच्या गोलंदाजीसाठी रघुवीर रॉयल्सच्या डगआउट मधून. कारण की त्यांना माहितीये एक डॉट बॉल या मॅच मध्ये जर बघितलं तर त्यांची पकड जी आहे ती मात्र मजबूत करत जाणार आहे. चांगली गोलंदाजी, टाईट लाईन अँड लेंथ, कसलेली लाईन अँड लेंथ मैदानाच्या आतमध्ये हाताळली जाते सध्याच्या घडीला. इथे देखील उडवलाय इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी देखील धाव मात्र इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. या 2 धावांच्या मदतीने षटक पुढे जाईल. 40 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे जर बघितलं तर बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत 13 आणि मॅच जिंकण्यासाठी आपण बघतोय समीकरण जे मात्र पाहिजे 57 धावेंचं. 13 बॉल 57 रन. अभी नहीं तो कभी नहीं ही गोष्ट आहे सध्याच्या घडीला. आणि इथे देखील डॉट बॉल एकच मिळेल आणि या 1 धावेच्या मदतीने जर बघितलं तर समीकरण मात्र बदलेल. तर यस षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. बट जबरदस्त कामगिरी शैलेशांची राहिली आहे या षटकामध्ये. आणि 4 ओव्हरच्या अखेरीस आपण बघतोय 41 वर 1 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 4 ओव्हर 41 रन 1 गडी बाद जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर आहे. यस चार ओव्हर 41. यावेळेस उडवलाय. आता मात्र इकडे फटका येतोय आणि चेंडू मात्र फसतोय. अजून एक वेळ सेलिब्रेशन.
राहुल माने देशमुख यांच्या माध्यमातून जर बघितलं तर विकेट इथे मात्र जी आली आहे त्यासाठी जर बघितलं तर तब्बल 100 रुपयांचा पुरस्कार आहे. रन संख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. फलंदाज बाद आहे 41 च्या स्कोर वरती. हा दुसरा धक्का. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय सरळ मात्र डाऊन द ग्राउंड फटका बॅनर तोड षटकार आणि या षटकाराच्या मदतीने रन संख्या वाढतीये 6. असताना पाहायला मिळतोय डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळला गेला आणि रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढली आहे. 47 धावा मात्र स्कोर कार्डवर आपल्याला लागलेला पाहायला मिळतात. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. फुलाल्यांचा बॉल टाकला होता त्याला जर बघितलं तर समोरच्या दिशेने खेळून काढला आणि रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढली आहे. मॅच अजूनही ऑन आहे. पुढचा चेंडू यावेळेस जर बघितलं तर बॅट चालवण्याचा प्रयत्न इकडे मात्र काय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना शेवटचे मात्र बॉल बाकी आहेत या मॅच मध्ये 9 आणि धावा जिंकण्यासाठी जर बघितलं तर तब्बल पाहिजेत 50. 9 बॉल मध्ये 50 रन. प्रत्येक बॉलवर जर बघितलं तर हिट आला तरच काही ना काही होईल अन्यथा सध्याच्या घडीला जर बघितलं तर पारड मात्र जड झालेलं पाहायला मिळतं आपल्याला बॅटिंग टीमचं. फुलाल्यांचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय. डीप मिड विकेटला मात्र चेंडू इकडे जातोय. षटकार येतोय. च्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे. फुलाल्यांचा बॉल अतिशय चांगल्या रीत्या इकडे मात्र कन्वर्ट केला गेलाय आणि या 6 धावांच्या मदतीने आपण बघतोय 53 धावा 2 गडी बाद जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर आहे. 2 फटके आपण बघितले 2 आसमानी टोले. अजूनही जर बघितलं तर 8 बॉल या मॅच मध्ये यायचे बाकी आहेत. समीकरण मात्र 8 बॉल मध्ये 44 आहे. प्रत्येक चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये काही ना काही सूत्र आलेल अन्यथा रघुवीर रॉयल्सचं पारड जे मात्र या मॅच मध्ये जड पाहायला मिळते. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. रन संख्या मात्र 53 वर 2 आहे. 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 44 ची गरज. यावेळेस बॅटची कड आणि इकडे मात्र मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. 1 धावेच्या मदतीने रन संख्या जाईल 54 वरती. शेवटचा बॉल मात्र या षटकात यायचं बाकी आहे. चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये जे की हाताळलं गेलंय आणि रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 54 धाव मात्र स्कोर कार्ड वर लागतात. 54 for 2 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचं बाकी आहे या षटकातील. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगलं षटक चांगलं स्पेल मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळला आज गोलंदाजांनी अर्थात प्रकाशजी काळे यांनी. 54 वर 2 स्कोर. खाली राहिला बॉल. यावेळेस काय 1 धाव मात्र इकडे मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. तर 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 22 च्या रूपात 1 धाव जोडली आहे. 5 ओव्हर 55 रन 2 गडी बाद. 5 ओव्हर 55 2 गडी बाद. चला यस पंचांनी इकडे कळवले की इकडे मात्र टाइम जो आहे तो मात्र आपला संपलाय. टीम रघुवीर रॉयल्स तर 1 खेळाडू आपल्याला 30 यार्डच्या आतमध्ये जास्त उभा करायचा आहे. अर्थात 30 यार्डच्या बाहेर फक्त 4 खेळाडू उभे राहतील या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. चला पुढच्या षटकासाठी गोलंदाज मात्र सज्ज होतील. यानंतरचा देखील मॅच ज्याच्यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. ऑलमोस्ट आपण बघतोय एकीकडे जर बघितलं तर श्री साई क्रिकेट क्लबचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे जर बघितलं तर जी टीम जिच्यावर नजर आहे सोमनाथ भैस 11 पिलीव हा संघ मात्र यानंतरच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. ज्यात वेळापूरचे उपसरपंच पप्पू मुंगुसकर देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचाही फॉर्म सध्याच्या घडीला चर्चेत आहे. कारण की सकाळी आपण बघितलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता आपल्या गोलंदाजीच्या बळावर आपल्या फलंदाजीच्या बळावर. गोलंदाजी मार्गवर विशाल
यावेळेस उडवला. हा इकडे मात्र हे विशाल गोलंदाजी मार्कवर आले आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. मात्र इकडे येतो आडव्या बॅटने मात्र फटका खेळला गेला डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने. रन संख्या मात्र 6 धावांच्या मदतीने वाढतीये. 61 वर 2 जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर आहे. 61 for 2. फुलाल्यांचा बॉल. हो यावेळेस जर बघितलं तर डीप विकेटला गॅप मध्ये बॉल षटकार पाठोपाठ मात्र इकडे चौकार स्कोर कार्ड वर लागतोय. रन संख्या वाढतीये. एक षटकार एक चौकार आणि जाता जाता इकडे मात्र काही तगडे प्रहार जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. रन संख्या मात्र स्कोर कार्ड वर आपण बघू शकतो जाऊन पोहोचतीये 65 वरती. अजूनही जर बघितलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेसही षटकार येतोय. रन संख्या जर बघितली तर सर्व उसळी घेते. चला 71 धावा स्कोर कार्ड वरती आणि इकडे जर बघितलं तर षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. बॉल पुरवायचे रोल बॉल. मोहीन भाई रोल बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे मात्र आपण बघतोय 3 बॉल यायचे बाकी आहेत आणि 71 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागलेला आहे. शेवटच्या 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी तब्बल 26 धावांची मात्र गरज आहे. चला मॅच ऑन करा. नक्कीच आपण बघू शकतो रघुवीर रॉयल्सचा संघ मात्र पकड मजबूत करून बसला या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 26 धावांची गरज आहे. 71 वर 2 स्कोर सध्याच्या घडीला. चांगला खेळ केलाय रघुवीर रॉयल्स. टीम एफर्ट आहे कारण की कोणत्या एका खेळाडूने परफॉर्म नाही केलं, सर्वच खेळाडूंनी या मॅच मध्ये आपण बघतोय परफॉर्म केलेलं आहे. इथे देखील वा काय ती टायमिंग, काय ती प्लेसमेंट आणि काय त्या 6 धावा. ऑन दी बोर्ड आणि शेवटचे 2 बॉल मात्र बाकी आहेत आणि 20 धावा इकडे मात्र मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. काय बॅटिंग केली आहे या षटकात जर बघितलं तर 3 6 आतापर्यंत आपण बघितल्यात. रन संख्या मात्र वाढली आहे. यावेळेस कनेक्शन काही झालं नाही. तत्पूर्वी जर बघितलं तर इकडे धाव येणार नाही आणि शेवटचा बॉल आता मात्र या मॅचचा यायचा बाकी आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना इकडे मात्र रघुवीर रॉयल्सच्या पारड्यात झुकताना पाहायला मिळाला. एक हाय स्कोरिंग एन्काउंटर आणि आता मात्र हा हाय स्कोरिंग एन्काउंटर जर बघितलं तर शेवटच्या टप्प्यात उभा आहे. जबरदस्त सामना. चला शेवटचा बॉल. आमदार चषकाची पहिली टीम जी मात्र मिळाली आपल्याला फायनल मध्ये दाखल होणारी. लास्ट बॉल रघुवीर रॉयल्स. यावेळेस अजून थोडासा वेळ आउटसाइड द ऑफ बॉल मात्र इकडे टाकलाय. पंचांचा इशारा मात्र इकडे वाईटचा येतोय. आवाक्याच्या बाहेरचा बॉल होता आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढते. बट कौतुक करावं लागेल श्रीराम क्रिकेट क्लब जांभूडचं देखील कारण की 78 धावा बनवल्यात या ही टीमने आतापर्यंत बॅटिंग करत असताना. तर बॅटिंग मात्र लाजवाब राहिली आणि त्यात शेवटचा बॉल बाकी आहे आणि याच विकेट सोबत रघुवीर रॉयल्स या मॅचला मात्र इकडे जिंकतात आहे. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम.